चालू राहतो. तुम्ही अभ्यास किती जास्त करता त्याच्यापेक्षा तुम्ही किती सतत ते करता आहे ती गोष्ट खूप महत्त्वाची. विद्यार्थ्यांनो, खचून जाऊ नका. जायखेड्यात मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंध विषयावर विशेष मार्गदर्शन. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. जायखेडा येथून एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. वाढती स्पर्धा आणि अभ्यासाचा ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतानाच जायखेड्यात विद्यार्थ्यांना दिशा देणारा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. जायखेडा येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंध या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. लाड शासकीय वाणी समाज जायखेडा आणि इम्ती फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा ताणतणाव दूर करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. यावेळी नाशिक येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की यश आणि अपयश या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अपयशाने खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करा. मनात नकारात्मक विचार असल्यास ते दाबून न ठेवता आपले शिक्षक किंवा पालकांशी मोकळेपणाने बोला. तर डॉक्टर भूषण जाधव यांनी आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर प्रकाश टाकला. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा पर्याय असू शकत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक संकटावर मात करता येते, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाला जायखेडा गावच्या सरपंच सौ शोभाताई गायकवाड, उपसरपंच श्रीमती विद्याताई देवरे, मुख्याध्यापक शेवाळे सर, पर्यवेक्षक आयरे सर, इम्ती फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि लाड शासकीय वाणी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत ब्राह्मणकार आणि प्रणित ब्राह्मणकार यांच्या मार्गदर्शनाखाली सारंग ब्राह्मणकार, दिगंबर ब्राह्मणकार, सुबोध ब्राह्मणकार आणि मेघश्याम महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या आहेत. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा. होऊन जाईल काय वाटणार नाही. पण ज्यावेळेस आपण 10वीला जातो आणि 10वीला गेल्यानंतर आपल्या पुढे मोठं संकट असतं ते बोर्डाचं. आणि बोर्ड ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस असं वाटतं की आता खूप जास्त मोठं संकट समोर आहे आणि त्याला खूप जास्त ताकदीनं सामोरं जावं लागणार आहे. आणि हे जर नाही झालं तर मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही. आणि पॅरेंट्स जे आपले आईवडील असतात किंवा आजूबाजूचे लोक असतात किंवा शिक्षक असतात, तर ट्रेंड थोडा चेंज झाला आहे. पण ज्यावेळेस एक बोर्डाची एक्झाम जवळ येते त्यावेळेस असं दाखवलं जातं की आता तुला खूप मोठ्या युद्धाला सामोरं जायचं. आणि त्यावेळेस जो ताण येतो, तणाव येतो, जी चिंता येते आणि ती इतकी असहनीय असते की असं वाटतं की जे आहे ते सोडून द्यावं आणि कुठेतरी पळून जावं किंवा जे आहे ते कसं बसं करावं आणि एकदा जी एक्झाम संपवावं. पण आपण हा विचार कधी केलाय का की जो मी ताण मला येतोय किंवा जो तणाव येतोय त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने हँडल केलं, त्याला आपण जर नीट सावरलं, तर आपल्याला ही जी येणारी एक्झाम आहे किंवा ही जी येणारी जो आपल्याला प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. हे कसं, चला आपण शिकूया. नीड असतात. नीड म्हणजे गरजा असतात. जसं आपण लहान बाळ असतो ना, आपल्याला आई हवी असते कंटिन्युअसली. मग आता तुम्ही शाळेत जाताय तर तुम्ही थोडा वेळ आईपासून लांब राहतायत की नाही, पण तेव्हा राहत होते का? नाही. त्यावेळेस आई आपली एक गरज होती. तर अशी प्रत्येक टप्प्यात काही ना काही एक गरज आपली असते. शारीरिक असते, भावनिक असते, सामाजिक असते. आणि तसं तसं आपण मोठं होत जातो. आणि जर या गरजांमध्ये काही प्रॉब्लेम आले तर मग आपल्याला मानसिक किंवा शारीरिक आजार होऊ शकतात. आता पुढचं जे आहे परीक्षेची भीती. तर आपण हा पहिला टॉपिक परीक्षेची भीती आज ह्याच्यासाठी घेतले कारण विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात आहे. याच्यात आय थिंक 10वीचे पण विद्यार्थी आहेत ना? ओके. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा जवळ आलीच आहे. धडधड होतीये का मज्जा येतीये? मज्जा येतीये ना? चालेल, आपण मज्जा वाढवू अजून. ठीक आहे सर. खूप महत्वाचं आहे ना. टाइम टेबल सेट नसला तर त्याचं नुकसान काय काय होऊ शकतं हे आधी बघू आपण. की कधी पण काही पण करणे म्हणजे त्याला आपण म्हणतो अनप्रेडिक्टेबल. की
मलाच माहित नाही मी किती वाजता काय करणार आहे. आता विद्यार्थी दशेमध्ये म्हणा किंवा तुम्ही जर आता काम करताय, इथे तुमचे टीचर्स पण आहे, आम्ही पण आहोत, अजून पण हे युवा मंडळी जे आहे जे काम करत आहेत, सगळेजण तुम्हाला हेच सांगतील की भावी आयुष्यामध्ये तुम्हाला एक टाइम टेबल ठेवणं गरजेचं आहे. आता इथे आम्हाला जर 11:30-12ला लेक्चरला पोहोचायचंय आणि मी जर ठरवलंच नाही सकाळी किती वाजता निघायचंय, तर मी इथे पोहोचेन का वेळेवर? नाही पोहोचू शकत. तसंच तुमची जर परीक्षा आता कधी आहे, डेट काय आली आहे 10वीची, मग तुम्ही तुमचे टाइम टेबल केलेत का? कोणी हो कोणी नाही. ओके, कारण तिकडे पोहोचायला मला आता सुरुवात करावी लागेल ना अभ्यासाची. तर एक रुटीन टाइम टेबल तुमचा, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम असला पाहिजे, ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे प्राणायाम असले पाहिजे, एखादा 5 ते 10 मिनिटाचा मेडिटेशनचा प्रकार, तो तुमच्या चॉईसने. आम्ही सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट लोक फक्त गाईड करत असतो, चॉईसेस तुमचे असतात की तुम्हाला काय करायचंय. आम्ही सांगू तुम्ही व्यायाम करा, काय करा मग ते तुम्ही ठरवा. तुम्हाला चालायचंय, धावायचंय, सायकल चालवायची, क्रिकेट खेळायचंय, मुलींना आणखी दोरुड्या खेळायच्या, आणखीन काही खेळायचंय, पण तुमचा व्यायाम झाला पाहिजे रोजचा रोज. तसंच प्राणायाम तुम्ही ठरवा कुठल्या प्रकारचे करायचे आहे. नंतर मेडिटेशन 5 ते 10 मिनिटं तरी कमीत कमी तुम्ही ठरवा कुठलं करायचं आहे. आणि रुटीन टाइम टेबल पण मी म्हणेन तुम्ही ठरवा, कारण तुमचं टाइम टेबल तुमच्या आई वडील किंवा टीचर नाही ठरवू शकत. ठीक आहे. आता शाळेचे टाइम टेबल ठरवतातच आहे ना ते. मग शाळेत जेव्हा मला मराठी करायचं नसतं पण टाइम टेबल तो असेल तर मला ते करावं लागतं. पण घरी जर मला वाटलं की नाही माझं गणितात थोडंसं कमी पडतंय किंवा मी मागे पडतीये, तर मग मी गणित आधी घेऊन बसेन ना. हा फ्रीडम तुम्हाला तुमच्या टाइम टेबल मध्ये असेल, बरोबर. तर तुम्हाला तुमचा टाइम टेबल करणं शिकणं आहे. तर आता 2 प्रकारचे टाइम टेबल असतात आपले. एक जे मी आता बोलत होते रुटीन टाइम टेबल, की तुम्ही रोज किती वाजता काय करणार आहात. ओके. दुसरा स्टडी टाइम टेबल म्हणजे अभ्यासाचा. आता मी जे बोलतेय ह्याचा फायदा 10वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांना जास्त होणार आहे. कारण तुम्ही आत्तापासून स्वतःला ती सवय लावा की तुम्हाला मंथली गोल म्हणजे महिन्याला तुम्हाला कुठल्या विषयाचा किती अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे हे ठरवता आलं पाहिजे. महिन्याला किती करायचा आहे, आठवड्याला किती करायचा आहे आणि मग रोजचा किती करायचा आहे. हा, याला आपण म्हणतो मायक्रो प्लॅनिंग, म्हणजे छोट्या स्तरावर नरेश तर मॅडम सांगतीलच तुम्हाला. पण चिंता, खास करून चिंता जी एक्झामची येते किंवा काही ज्या आपल्या आजूबाजूला अडचणी होत असतात त्यांची चिंता, ही ओळखायची कशी. आपल्याला काय काय होतं असं की ज्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की आपल्याला चिंता होते. तर सगळ्यात पहिलं कारण आहे की छोट्या छोट्या गोष्टींवरून कारण नसताना आपली चिडचिड होते. ठीक आहे. म्हणजे आता बरेच घरामध्ये असे असतात, अरे इथे छोट्या छोट्या गोष्टींवरून काही बोलतं, चिडतं, राग भरतं, है ना, आपल्याला असं वाटत असतं. पण हे असं असतं का खरंच प्रत्येक